मागच्या कितीतरी वेळा आपण बघितलं असेल की राज्याचे त्यावेळचे उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि आत्ताचे मुख्यमंत्री त्यांनी गळा चिरू सांगितलं होतं खूप ओढू की उद्धव ठाकरे साहेब कोर्टात बाजू मांडू शकले नाही, त्यामुळे आमच्या ओबीसीचे आरक्षण गेला। आणि मागील 4 वर्षापासून त्यांची सरकार आहे महाराष्ट्रामध्ये आणि आज त्यांनी सरकार कोर्टामध्ये आपली बाजू मांडल्यामुळे आज कुठेतरी ओबीसींना न्याय मिळताना दिसत आहे आणि स्वराज्य संस्था 4 महिन्यात घेण्याकरता सुप्रीम कोर्टाने सांगितलेले आहे। आता त्यांना ती निवडणूक घ्यावी लागेल। असं 2022च्या आरक्षणाच्या आधारावरती या निवडणुका होणार आहे असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले। याचा अर्थ ओबीसीचं आरक्षणामध्ये जो प्रयत्न होता की ओबीसीचं आरक्षण काढण्याचा त्या प्रयत्नाला हाणून पाडलं सुप्रीम कोर्टाने। नक्कीच ज्याप्रमाणे आपण बघत आहे की जाती जनगणनाच्या आज कॅबिनेटनं केंद्राने निर्णय घेतलेला आहे, तर माननीय राहुलजी गांधी जे बोलत आहे की मी जे बोलेल ते यांना करावं लागेल, तर ही देशाच्या जनतेची भावना आहे आणि त्या भावनेच्या विरोधात कोणत्याही सरकारला जाता येणार नाही हे ह्या सुप्रीम कोर्टाच्या ह्या निर्णयावरून आपल्याला दिसून येते। नक्की ज्या आता कोर्टाच्या बद्दल तर आपण जास्त बोलू शकणार नाही, परंतु उशिरा का ना हो, आमचे जे छोटे कार्यकर्ता, सर्व पक्षाचे कार्यकर्ता जे बिचारे नगरसेवक म्हणून वारंवार कितीतरीदा सर्व पक्षांच्या नेत्याकडे त्यांनी विनवणी केली की आमच्या निवडणुका घ्या। जो प्रशासक राज आहे आज बघत आहे कितीतरी महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये 4-4 वर्षापासून प्रशासक बसलेले आहे आणि तिथं अशी उदासीनता आहे विकासांची की आज तिथं बघवत नाही आपल्याला। आणि हे लवकरच महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती असो किंवा नगर परिषदा असो, इथं आपले जनप्रतिनिधी जातील आणि जे विकासाला शेवटच्या टोकापर्यंत नेण्याचे काम करतात त्यांना न्याय मिळेल। एक रिमोट कंट्रोलद्वारे संपूर्ण जिल्हा स्थानिक संस्थेच्या नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती रिमोट कंट्रोलद्वारे करायचे, कारण सगळ्या ठिकाणी प्रशासन होते, तर ते रिमोट कंट्रोल आता तुटलं असं वाटतं का? नक्कीच तुटेल, कारण की आपण बघितलं असेल की कितीतरी कंत्राट ही मॅनेज होत होत्या, कारण की जनप्रतिनिधी नसल्यामुळे फक्त नोकरशाही मंत्र्यांचं आणि त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचेच ऐकूनसाठी काम करत होते। जनप्रतिनिधी आल्यानंतर लोकांच्या खऱ्या समस्या त्या लोकांपर्यंत ठेवतील आणि त्या माध्यमातून लोकांच्या समस्या सुटतील।